नमस्कार. तर बघा, झालेली सकाळ आणि सकाळी सगळ्यांना शुभ सकाळ. तर बघा, आता सकाळचं रुटीन चालू झालेलं आहे आणि कसं कालचा ब्लॉग तर बघितलाच तुम्ही. तरी गेलेला आहे माहेरी, कारण की जो सनबाबी यांचे मामा आहे का, त्याला जायचंय आता मुंबईला, कारण की आता त्याला नोकरी पण लागली. त्याच्यामुळं ते कालच गेलेलं आहे तिकडं. आणि बघा, आज सकाळचं रुटीन असं होतं की आपल्या घरी पाहुणे आलेले, तईचे मावस भाऊ आणि दाजी. तर मग चहा पाणी झालं त्यांचं आत्ताच, आणि म्हणलं मग चला सकाळी सकाळी नाश्त्याला पोहे बनवूया. तर बघा, आता लागलेले तर पोहे बनवायला. शूच काय चाललं? शू आवल बाय बाय कर, बाय बाय. मम्मी, मिरच्या तेल कांदा एकत्र टाकू परत त्याला. हा, शू कडीपत्ता आहे देव. आंघोळ नाही करायची तुम्हाला? शू आंघोळ नाही करायची कमून? जाय दादा पिशवी, दादा यायला दे रे एक बटी. तर कसं राहतं, सकाळी सकाळी म्हणजे स्वयंपाकाचंच नियोजन होतं. म्हणलं आता भाऊन ते थांबतील पण ते म्हणजे आता मळ्यात जायचंय त्यांना, पण कसं भैयाला आज जायचंय तिकडं मुंबईला. मग काल तिने मोठा असा कार्यक्रम केला तिथं, आणि म्हणजे स्वयंपाकाचं पण नियोजन होतं, डाळबट्टी ते सगळं म्हणजे मोठा असा कार्यक्रम झाला तिथं. तर रात्री पप्पा ते सगळे गेलेले होते, आणि मग भाऊन ते आणि ताईचे दाजीन ते पण मग रात्रीच आले मुक्कामाला बघा. तर आता त्यांचं सगळं म्हणजे आंघोळी ते आवरलं आणि चहा पाण्याचं पण आवरलं. तर ते लगेच चालले होते. मग त्यांना म्हणलं आम्ही स्वयंपाक करतो, पण मग ते नाही म्हणले, कारण की मळ्यात बी बोलवलं त्यांना. तर म्हणलं मग तशाने जाताना तर नाश्ता करून जा म्हणलं. तर बघा, सुरुवात केलेली पोहे करायला. बघा, पोहे पण भिजू घातले कांदा कापायच्या आधी, आणि पोहे असे मस्त असे भिजले बघा. थोडेसे मोकळे करून ठेवते, आणि आता लगेच टाकणार कांदा परतायला. मोहरी टाकून घेतली, आणि आता जिरे टाकून घ्यायची बघा. जिरे मोहरी चांगली तडतडली का, तर पोहे असं असतं. शेंगदाणे पण थोडी लवकरच टाकावं लागते, कारण की शेंगदाणे पोहे म्हणजे कडक झाले पाहिजे, तळून घ्यायचे. टाकलेले आता शेंगदाणे पण. कांदा जरा जास्त टाकला ना पोळीमध्ये, तर पोळी एकदम भाजते, आणि कांदा पोहे सुटले ना तर एकदम भारी. तर आज मी काय केलं, थोडी वेगळी पद्धत केलेली आहे. जिरे मोहरी टाकले, आणि त्याच्यानंतर शेंगदाणे टाकले. शेंगदाणे कमी अगोदर टाकले, कारण की पोह्यामध्ये शेंगदाणे जर खायचं म्हणला ना तर एकदम कडकच लागले पाहिजे. त्याच्यामुळे मग मी शेंगदाणे तळून घेतले, आणि कांदा आता चांगला लाल होता परतून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा पण परतून घेतलं, आणि एक साईडला करून घेतलं बघा. तर आता मिरच्या ते टाकणं आपल्याला. मिरच्या चांगलं परतून घ्यायचं त्याला मध्ये, आणि मग पूर्ण मसाला आपला पोह्यात चांगलं तळायला घेऊन बघा. तर कढीपत्ता आणि कोथिंबीर पण टाकून घेतली, आणि कांदा ते मिरची ते सगळं परतून घेतलं बघा. पोहे एकदम मोकळे करून घेतले, आणि मसाला बी चांगला परतून घेतला बघा.
आणि कोणी कोणी काय करतं, पोहे जरा करायचे म्हटले ना तर हळद आणि मीठ खालीच म्हणजे पोह्याला मध्ये काढून घेते. पण मी आजच नाही केलं, तर मसाल्यामध्येच हळद आणि मीठ टाकून घेतलं. तर पोहे पण आता लगेच टाकून घ्यायचे. आणि जास्त काय परतता येत नसले तर थोडं थोडं टाकून आणि चांगलं परतून घ्यायचे बघा. पोहे सगळे टाकून घेतले आणि आता आपल्याला परतून घ्यायचे, कारण की मसाला तर परतायला राहतो, पण पोहे पण चांगले परतले पाहिजे. तर बघा पोहे पण परतून आणले ते आणि आपल्याला थोडीशी साखर टाकली पोह्यामध्ये की पोहे एकदम नरम आणि चांगले लागते. हा हे बघून करायला मस्त असे आपले पोहे आता रेडी झालेले खाण्यासाठी बघा. आणि आता लगेच दाजींना घालणार ना पोहे. तर बघा पाहुणे पण गेले तर, आणि आता मी मस्त अशी पप्पाला त्यांना मेथीची भाजी आणि चपात्या बनवणार आहे. तर आज आषाढी लहान एकादशी आहे, त्याच्यामुळं मम्मीला मला एकादशी बघा. आणि कारण की आज शंभू पण त्यांनी निधरली, कारण की त्यांना ओखरा मारायचे, खत टाकायचे, त्याच्यामुळं कसं माणसांना नाही निघत दम, त्याच्यामुळे मग त्यांनी आता मोठी एकादश धरलीच सगळ्यांनी आमच्या घरामध्ये. तर आता छोटी एकादश आहे ना, तर आम्ही आणि मम्मी आम्ही दोघी जणी धरणार आहे. तर आता पप्पाच्यांसाठी मेथीची भाजी आणि चपात्या बनवून घेते. दळण टाकलं आवाज संपलाय. जेवढं जेवढं जेवण जाईल मग बंद करते. आले तुम्ही आलो. आज काय आज जेवणच घरी बसले. आज काही काम नव्हतं. आज दिवस गावातलं हा का? आपल्याला आहे ना गिरण चाळीमध्येच घ्यावं लागणार. पीठ उडत आहे ना. पीठ उडत ना थोडं थोडं साईड ना. हे गरम वाफ जायली साईडचं राहतं ना, हा हा त्याच्यातून उडत. बारीक उडणारच त्याच्यातून. हा बारीक उडतच ना. गव्हाच का झाला आता बाजरीच टाकायचं. बाजरीच लावायचं. काय काय दळण होतं त्याच्यात? याच्यात सरच होतं, लहान गिरण आहे ना. हा. हरी खोबरं आणि मिरच्या, म्हणजे बारीक मिरची पावडर, त्याच्यावरती सगळे बाजरी, बट्ट्याचं, गहू, भरडा वरती लिहिले गाड्या. वरती भरडा ते सगळं होतं. पीठ कसं येतं? बारीक येतं का? एकदम बारीक. हे पिठाला चाळीची बी गरज नाही राहते, इतकं मोजट येतं. हे का ना आदुली डबा येऊ आदुली ते घरचं एक गिरण झटकून आणि बाजरी टाकून देते. हा. काय केलं आज किचन मधलं आवरूच तर सगळं गिरण चालू करून दिली आणि दळण ते टाकून त्याला पीठ झालं बघा. दळण झालं गव्हाचा आणि किचन मधलं सगळं आवरून घेतलं बघा. इकडचं साईड पूर्ण किचन ते पुसून पूर्ण, आणि इकडचे पण डबे ते पुसून घेतलं. आता कसं आपण आवरत तसं हेच नव्हतं ना. तर बघा आज लहान आषाढी एकादशी आहे, तर मम्मींनी आणि मीच म्हणजे एकादशी धरलेली आहे. तर बघा पप्पांनी काल 2 पपईचे आणल्या त्या, तर एक मंदिरात ठेवलेली देवीला आणि एक खायची आता. हा ना
तर शंभूचा नाद चालला सगळ्यात जास्त की पपई कापा म्हणून आता मी पपई कापणार आहे. आज तर घरी कोणीच नाही, मम्मी त्या पण नाही. मम्मी ते गेलेले आहे मळ्यामध्ये. तर कालचा ब्लॉग बघितलाच तुम्ही. भैयाला जायचंय आज आणि मग मम्मी त्या वाटी लावायला गेलेलं आहे भैयाला त्यांना. आणि पप्पा पण आहे घरामध्ये. तुला खायची नाही? मी कापते ना. नको कोणाला खायचा आंबा? शंभू काय आंबा आहे का? आबा बोले आबा. चिवड्याला नाही आवडत बरं. कर चिवड्या. नाही तुला नाही आवडत ना? नाही नाही चिवड्याला नाही आवडत. अरे अरे शंभू गोड आहे का पपई? गोड आहे ना? शुकच लावती. छान 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 लावती. छान छान खाल्ली का तो मग? नाही इकडेच पडेल तू इथं. खा आ करा. भारी निघली आहे ना? मस्त नाही गेला. लाल निघली आहे ना? दर्शन बाबा देऊ. गोडे कहू शंभर बच येत चाकूला आला. या सगळेजण पपई खायला. शिव दादा पण बसलाय पपई खायला. शिव शिव कापू नको कापू नको. आता आलेले होते वावरामध्ये, म्हणजे भरपूर टाइम झाला. 3 वाजताच आलेले होते आणि ताई तर तिकडे माहेरी गेलेले आहे. मग त्याच्यामुळे मग आजचं दिवसभराचं रुटीनचं काम माझं एकटीच होतं. तर कसं एक जण असल्याच्या नंतर मग सगळं काम सांभाळून घ्यावं लागतं. तर घरचं सगळं काम आवरून आले, म्हणजे पीठ वगैरे सगळं काढून आले. तर घासाकडे पण गेले आणि घास ते कापून आले. तिकडे एक गठुडं घास कापून ठेवलं. तर इकडं म्हणजे मुगाच्या बांधात साईडला गवत दिसलं मला. मग घरी जाता वेळेस म्हणलं 1-2 कवळ्या गवत घेऊन जाऊ. तर बघा इकडं 2 कवळ्या गवताच्या मोठाल्या आणि काही टांगखळे ते पण घेऊन ठेवली. तर बकऱ्यांसाठी टांगखळी घेतली बघा. तर आता गवत घेऊन मला घरी जायचंय आणि शंभूच्या पंपांचा चालू आहे बघा वखर मारायचा. तर कपाशीत गवत झालं ना, त्याच्यामुळे मग त्यांनी आज सकाळपासून वखर धरलेला आहे. तर आता घेतीनच मला सुट्टी, कारण की बैला पण चारावं लागल आणि ते पण थकले असं आता. बघा आज म्हणजे दिवसभर शेतातलं काहीच काम नाही केलं. फक्त 3 वाजता गवत घ्यायला आले आणि घास कापायला आले. तर आता आपल्या भिमुगामध्ये पण गवत भरपूर झालं. तर उद्यापासून सुरुवात करू भिमुग खुरपायला. भिमुग पण भारी आहे आणि भिमुग जरा कापले ना आणि मग वखर लावलं किंवा माती जर लावलेली भिमुगाला तर एकच नंबर आपलं भिमुग होईल. चला आता मी जाते घरी. बघा गवत घेतलं आणि थोडं कापले गवत आहे, त्याच्यामुळे लांब गवत आहे बघा. आणि काही नाही की मला जेवढं उचलं तेवढंच कापलं होतं मी पण. आता निघाले घरी आणि तरी पण आजच येणार संध्याकाळपर्यंत. काय माहिती आले की नाही बघू. आता घरी गेले नंतर